नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून एक जी-आर जाहीर करण्यात आले. या जी-आरमध्ये अंगणवाडीसाठी अति महत्त्वाची अपडेट आहे. तर काय अपडेट आहे? अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं मानधन हे सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आले. तर आपण हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनम अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याची मान्यता देण्याबाबत हे जी-आर आहे. आता नवीन अंगणवाडी सुरू झाल्यानंतर सेविका आणि मदतनीस ताईंना मानधन किती असेल तेही या ठिकाणी सर्व एक्सप्लेन करण्यात आले. तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून हा जी-आर करण्यात आला आहे. एकूण संदर्भ 8 संदर्भानुसार हा जी-आर करण्यात आले. तर प्रस्तावना आपल्याला बघायचे, नंतर शासन निर्णय काय आहेत ते बघायचे. तर सुरुवातीमध्ये आपण प्रस्तावना बघू. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनम अंतर्गत देशामध्ये PVTG म्हणजे हॅबिटेशन पर्टिक्युलरली व्हल्नरेबल्स ट्रायबल ग्रुप क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने दिनांक 14/12/2023 रोजीच्या पत्रान्वये कळवले आहे. तर बघा, जे आदिवासी भाग असेल, ट्रायबल एरिया असेल, त्या ठिकाणी केंद्र शासनाने 14/12/2023ला एक परिपत्रक करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी असं म्हटलं होतं की नवीन अंगणवाडी सुरू करण्यात यावी असं म्हटलं होतं. त्या अनुषंगाने सदर अंगणवाडी केंद्राकरिता आवर्ती स्वरूपाचा खर्च, मानधन, प्रशासकीय खर्च, पोषण आहार, अंगणवाडी भाडे, गणवेश इत्यादी हा सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 अंतर्गत केंद्र व राज्य हिश्शाकरिता विहित केलेल्या प्रमाणानुसार करण्याबाबत केंद्र शासनाने कळवले आहे. PM जनमान या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये 12 लाख प्रमाणे 100% निधी केंद्र हिश्श्यातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने सदर पत्रामध्ये कळवलेले आहे. त्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे दिनांक 22/2/2024 रोजीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्यात 145 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यासंदर्भात दिन क्रमांक 3/6 येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे. व्हिडिओला स्किप करू नका, सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर केंद्र शासनाने संदर्भ दिन क्रमांक 7 येथील दिनांक 25/4/2025 रोजीच्या आदेशान्वये राज्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनम अंतर्गत आणखी 38 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने राज्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनम अंतर्गत यापूर्वी 145 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात दिलेल्या मान्यतेव्यतिरिक्त आणखी 38 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत शासनाचे विचाराधीन होते. तर पूर्वी किती नवीन अंगणवाडी बांधण्याचे आदेश देण्यात आले होते केंद्र सरकारकडून, तर 145 होते. नंतर पुन्हा नवीन अपडेट परिपत्रक करण्यात आलं. या परिपत्रकमध्ये एकूण आणखी मान्यतेव्यतिरिक्त आणखी किती या ठिकाणी मान्यता देण्यात आल्या, 38 नवीन अंगणवाडी सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हे परिपत्रक आहे. आता शासन निर्णय काय आहेत तर बघा, मानधनसुद्धा या ठिकाणी डिस्कशन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनम अंतर्गत राज्यातील PVT म्हणजे हे ट्रायबल ग्रुप क्षेत्रामध्ये राज्यात 38 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, येणारा जे खर्च आहे ते अंगणवाडी नवीन असेल ते पूर्ण 100% हे खर्च केंद्र सरकार त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आणि जे नवीन 38 अंगणवाडी बांधली जाणार आहेत ते राज्य सरकारकडून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. दुसरा आहे, वरील प्रमाणे मान्यता देण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्र नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी. त्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्राकरिता विविध घटकांच्या बाबतीत खालील निष्कर्षाप्रमाणे कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलं आहे. तर खालील निष्कर्ष कोणकोणते आहेत तर बघा, मानधन या ठिकाणी देण्यात आले. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनम अंतर्गत राज्यातील PVTG ट्रायबल ग्रुप क्षेत्रामध्ये 38 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू केल्यामुळे या प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस याची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्याची कारवाई प्रचलित नियमानुसार करण्यात यावी असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं आहे। जसं अंगणवाडी नवीन बांधकाम झालं, नवीन राज्यात एकूण अंगणवाडी किती बांधकाम झाले त्यानुसार सेविका आणि मदतनीस पदाची भरतीसुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात यावी, बांधल्या गेल्यानंतर असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे। त्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्या समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित लेखाशीर्षाखाली भागवण्यात यावे असं या ठिकाणी म्हटलं आहे। तर सेविका आणि मदतनीस ताईंना जे मानधन आहे केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून आणि अतिरिक्त खर्च हे राज्य सरकारकडून केला जातो, तर तेवढा मानधन तुम्हाला सेविका आणि मदतनीस ताईंना त्या ठिकाणी खर्च म्हणजे मानधन दिले जाणार आहे। तर हे एकूण 38 ही अंगणवाडी राज्य सरकार हिस्साकडून बांधले जाणार आहे। इतर बाबी प्रस्तुत 38 अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषण आहार प्रशासकीय खर्च गणवेश, बघा इथे काय म्हटलं आहे, प्रशासकीय खर्च साडी, अंगणवाडी भाडे, EPS म्हणजे किट, मेडिसिन किट इत्यादी बाबीकरता केंद्र शासनाने विहित केलेल्या केंद्र व राज्य हिस्सेप्रमाणे विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित लेखाशीर्षाखाली भागवण्यात याव्या असं या ठिकाणी म्हटलं आहे। तर बघा या ठिकाणी गणवेश असेल, प्रशासकीय खर्च असेल, गणवेश असेल, साडी असेल, अंगणवाडी भाडे असेल, PSE म्हणजे किट, मेडिसिन किट्स हे सुद्धा सर्व केंद्र शासनाने विहित केल्या व राज्य हिस्सेच्या प्रमाणे विचारात घेऊन हे सर्व त्या ठिकाणी कार्यपद्धती करण्यात यावी असं या ठिकाणी म्हटलं आहे। नंतर आपल्याला अंगणवाडी बांधकाम PM जनमान अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी रुपये 12 लाख प्रमाणे 100% निधी हे केंद्र हिस्सामधून उपलब्ध होणार असल्याने त्या अनुषंगाने मागणी क्रमांक 1 22 24 पोषण आहार 2 पोषक अन्न व पेय या वितरण 51 बांधकाम। तर बघा जे निधी आहे एक प्रति अंगणवाडी 12 लाख रुपये 100% निधी हे केंद्र हिस्साकडून उपलब्ध होणार आहेत आणि पोषण आहार असेल किंवा पेयजल असेल किंवा बांधकाम असेल किंवा अंगणवाडी बांधकाम असेल किंवा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत अभिसरण करून अंगणवाडी केंद्राचे बांधकाम केंद्र हिस्सा 100% कार्यक्रम 22-23 आणि 24-37-31 सहाय्यक अनुदाने वेतनानंतर या सर्व लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येईल। सदर तरुणनीतीमधून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे अंगणवाडीतील सदर तरुणनीतीमधून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याचप्रमाणे अंगणवाडी बांधकामविषयी कारवाई करून त्याचप्रमाणे खर्च भागवण्यात यावे असं या ठिकाणी म्हटलं आहे। हा जर तुम्हाला GR डाउनलोड करायचं असेल तर सदर शासनाने महाराष्ट्र शासन www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकतात। हे महत्त्वाचं आहे बघा। 145 अंगणवाडी मंजूर करण्यात आली होती, परंतु आणखी पत्र नवीन अपडेट करण्यात आले आणि 38 अंगणवाडी जे आदिवासी जनजाती जनमान एरियाच्या ठिकाणी आपल्याला नवीन अंगणवाडी बांधकाम होणार आहे। 100% हिस्सा केंद्र शासनाकडून मिळणार आहे आणि प्रति अंगणवाडी 12 लाख एवढं निधीसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार। पोषण आहार असेल, पेयजल असेल सर्व काही केंद्र हिस्साकडून दिले जाणार आहेत आणि बाकी जे राज्याकडून जे पुरवठा केले जाणार आहेत आणि सेविका आणि मदतनीस ताईंचा खर्चसुद्धा त्याच्यातही त्यांना मानधन दिले जाणार। या पद्धतीने हे नवीन अंगणवाडी बांधकाम सुरू झाले आहेत। व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मी अंगणवाडीचं कुठलेही अपडेट असेल वेळोवेळी मी या चॅनलवरती देत असतो। अंगणवाडीचे असेल किंवा एखादी भरतीचं असेल किंवा ऑनलाईन एखाद्या भरतीचं ऑनलाईन फॉर्म कसं फिलअप करायचं किंवा यूट्यूबचं तुम्हाला यूट्यूबवरती तुम्ही काम करत असाल त्याचंही कंटेंट मी अपलोड करत असतो वेळोवेळी। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला 10 कॅटेगरीचं व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि वेगवेगळं नॉलेज तुम्हाला तुमच्यापर्यंत आणि वेगवेगळी माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण इथेच थांबूया।